सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे ना? माऊ झोपली नाहीस अजून? असंच ते झोपच नाही येत आहे. झोप येत नाही? चल तुला एक गोष्ट सांगतो. पुन्हा सांग, गुन्हेगार सांगू? मी जगातला पहिला बाप असन जो आपल्या पुरीला लहानपणापासून पर्या, राक्षस, जादूच्या गोष्टी न सांगता गुन्हेगाराच्या गोष्टी सांगत असेल. बाबा, तुमच्या गोष्टी जरी जादूच्या नसल्या ना तरी तुमच्या गोष्टीत जादू असते. मला गोष्ट सांगता सांगता तुम्हीच कधी झोपता कळत नाही तुम्हाला. हा तर कालचा तो माणूस दिसताना ना साधा सरळ सज्जन वाटत होता, पण त्याला मोबाईलवरून पकडला. पहिलं कसं व्हायचं, माणसाच्या नजरेत बघितलं की तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे कळायचं. पण आता तसं नाही होत. आता माणूस नाही, मोबाईल स्मार्ट झालाय. मोबाईल हातात आला की तो खरंच बोलतो. माऊ काय झालं? नाही, काहीच नाही. मोबाईलवरून आठवलं, जर तुझा मोबाईल दे. अगं निकम साहेबाचा मला फोन येणार होता पण माझा फोन बंद पडलाय. दे जर फोन दे. दे. 6 निकम साहेब, हा मी हनुमंत बोलतोय. नाही, तुमचा फोन येणार होता ना माझ्या फोनवर. माझा फोन बंद पडलाय. माझ्या लिकीच्या फोनवरून फोन केलाय तुम्हाला. हा याच्यावर फोन करा. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा तर तुला काय सांगत होतो, चोर आहे ना मोबाईलमुळे पकडला गेला, कारण मोबाईल ना कधीच खोटं बोलत नाही. आगे डॉक्टर सौरभ कोण आहेत? माझे सर आहेत. हा त्यांचा मेसेज आलाय. काय म्हणतात ग? खूप रात्र झाली आहे, उद्या बोलू. जेंटलमॅन माणूस. झोपूया? हा हा झोप झोप झोप. माऊ, डॉक्टर सौरभ तुझ्याच हॉस्पिटलमध्ये आहेत ना ग? हो बाबा. वय काय ग त्यांचं? मोठे असतील माझ्यापेक्षा. डॉक्टर सौरभ, लग्न झालं का त्यांचं? माहिती नाही. कसा आहे पण माणूस? आता काय चौकशीला बोलवणार आहात का त्यांना? आणि ते काय पळून येत नाही तुमच्या लेकीला? ग बस, हिम्मत आहे का? झोप दे. झोप लवकर. माऊ झोप ग. कामिनी, काय मा वाटतं की नाही प्रताप भाईंचा मुलगा? कामिनी साठम, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. होर्डिंग तर काय आपल्याला आवडत नाही. बाबांकडनं हे गिफ्ट आवडलं? आज बाबा असते तर त्यांनी तुला याच नावाने हाक मारली असती.
आत्या भेटली होती मला ऑनलाईन. मी घर सोडून गेल्यावर बऱ्याच वर्षांनी भेटली होती. मम्मी एकदा तोडते त्याला परत जोडत नाही. मला माहितीये, पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की ती बोलता बोलता मला म्हणाली की बाबा दरवर्षी तुला वाढदिवसाच्या आधी गिफ्ट द्यायचं. काय करतोय? अगं हे बघ, हे गिफ्ट आहे ना मम्मी, हे रिटर्न गिफ्ट मला बाबांना द्यायचंय. आता तुझ्या डोळ्यात जे आहे ना ते. सर तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना घरी? मम्मीने काही केलं नाही ना? त्यांनी मारलं बिरलं नाही ना तुम्हाला? प्लीज कळवा मला, मी वाट बघते. काळजी रे, काळजी. एवढंच आहे. हॅपी बर्थडे. तिच्या काळजीची आता मला काळजी वाटायला लागली. लवकरात लवकर या काळजीला दूर केली नाही तर काळजीची चिंता होणार. मम्मी, अगं काय करतेस? घाबरलो ना मी. मम्मी हॅपी बर्थडे. उठ उठ उठ, चल 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 पटकन, सकाळ झालेली आहे. हा, आणि तुझ्यासाठी खूप सरप्राइजेस प्लॅन केलेत आज मी. तुझा स्पेशल डे आहे. काय करू बोल फक्त आज तुझ्यासाठी. तू जे म्हणशील ना ते आज करणार आहे. चल बोल, मी काय करू बोल. दंड बैठका मारू? बैठका मार. किती? 5 मारलं ये तुझ्यासाठी. 5? अरे 50 मारेन आज मी तुझ्या. अच्छा. बघा, हा करतो ना आज तुझ्यासाठी मी. 1 हा 2. हा. बाद झालं. सूर्य नमस्कार घाल बरं. सूर्य नमस्कार. हा घाल. माग जा, डोकं थडकल याला. जा माग जा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अरे बापरे, हॅपी बर्थडे काय लोणचं घालायचं का या फुलांचं आता? आज काय शुभेच्छा संपत नाहीत बघा. अरे देवा. बरं ऐक, हा. तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज. सरप्राईज काय? आज सगळा नाश्ता छोट्या बहिणींनी बनवला. मला स्वयंपाकघरात सुद्धा येऊ दिला नाही. आणि तू काय पार्लरला गेली होती का? नाही, वाढदिवसाच्या दिवशी तरी चिडू नको. चिडू नको काय, तुला कशाला कामाला लावलंय ना? अगं मी आपणून केलंय सगळं. अच्छा, त्यांना सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. सरप्राईज. चांगलं इंग्लिश जमायला लागले ग तुला. ते आपलं छोट्या बहिणीमुळे. अच्छा, छोट्या बाईमुळं. अच्छा ऐक, हे बघ खाली सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. तू आता फटाफट तयार होऊन खाली ब्रेकफास्ट करायला ये. मम्मी उठली की मम्मी रेडी. थांब, आधी मला जाऊ दे. काय केलंय ग छोट्या बाईनं? ते आपलं हे. ऐकतोय, सरप्राईज घालू नका. अच्छा सरप्राईज. मम्मी तुम्ही रेडी होऊन खाली या आणि तुम्हीच बघा काय ते. आणि आता ताट बिट घे. हो हा डिश घे, नाही तर ते पण त्याला करायला लावशील. नाही घेते मी. हो मला बाहेर जायला आहे ना. हो काय किती टोमॅटो? नाही नाही आहे तेवढा पुरा, नाही तर टोमॅटोची भाजी वाटेल ती.
काहीच नाही, कोथिंबीर टाकायची होती ती मी टाकली. विचार बघतो. विजया विजया उठ. काय हे रे, लागलं नाही ना तुला? आई काय? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे वा वा वा. हॅपी बर्थडे. काय रे पण एवढं सगळं लागलं नाही ना तुला? नाही लागलं. काय चाललंय तुमचं? तू राहू दे, तू राहू दे. उठवायचं ना तर. राहू दे ठेव तिथं. ठेव तिथं. करेल सगळं. जा तू मध्ये फ्रेश होऊन ये लवकर. जा 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 जा. बर्थडे तुझा, जा चल जा. काय सॉरी हे लागलं नाही ना? पुसून घे सगळं. हो हो. सॉरी सगळं सरप्राईज झालेलं सगळं. जा चल पुसून घे हो जा कॉफीला खायला घेऊन ये. हा. अरे यार. हा नीट पुस पुसून असते. एक काम धड करता येत ना तुला. सॉरी. घे लवकर. विचार राहू दे, मी पुसते. पुसू दे त्याला. इकडे तू, तुझा बर्थडे तुझ्या इकडे चल. काय इकडे त्याला नाही जमणार हो. जमणार का? बस बस इथं. विजय राहू दे, मी पुसते. राहू दे. नीट पुस रे. हॅपी बर्थडे. थँक्यू. अगे अरे हे बघ, तू उपद्व्याप करून काहीतरी आम्हाला खायला बनवतेस ना. आज मावने आणि मी दोघांनी मिळून बनवले. मावनं सांगितलेलं सगळं ह्यात टाकले, काहीही विसरलेलं नाही. कळला, टोमना कळला. हा, घे. कसं आहे? खूप छान झालंय. छान झालंय ना? टोमॅटो पण टाकले. हा. घे ग. चल खाऊ घाल. आई हॅपी बर्थडे. थँक्यू. माऊ तुझं अंग गरम का लागतंय? बरं नाहीये? हो काय झालं ग? बघा ना, अंग गरम लागतंय. हो नाही, एवढं काहीच नाही झालंय. हा म्हणजे थोडा अशक्तपणा जाणवतोय, पण तेवढंच. नक्की ना? हो आई. हे बघ, आज सुट्टी घेशील? आज नको ना जाऊ, आज आराम कर. आई अगं असं नको ना करूस. तुला माहितीये ना त्या VIP रूम मधल्या पेशंटची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मला जावं लागेल. काय झालं? निकम साहेबाचा फोन होता. संध्याकाळी ड्युटी नंतर पण थांबावं लागणार. वाटलंच मला. नाही मेरे को सब पता था मेरे को. हे असंच होणार. बाबा आज किती महत्वाचा दिवस आहे. एक दिवस आमच्यासाठी नाही काढू शकत तुम्ही? नाही आई काय बोलायचं ना मध्ये. आई काय माऊ कुछ बोलने का नहीं, कोई कुछ बोलने का नहीं. नाही कुणी काय बोलायचं. बाबा तुम्ही काय बोलायचंच नाही. कोई कुछ बोलेगा नाही. कुणीच काय बोलायचं नाही. कुणी काय बोलायचं नाही. बिजू कोणी काहीच बोलत नाहीये. तू बोल ना पुढे राजा. बाबा साहेबांना सांगा ड्युटी नाही जमणार. मी निकम साहेबांना सांगू? निकम साहेबांना सांगा ड्युटी नाही जमणार. हे बघ, मी हाडाचा पोलीस आहे. ड्युटी महत्वाची, नंतर मग बर्थडे वगैरे सगळं. कळलं का? बघितलं माऊ? असू दे बाबा. मी काय म्हणते, मी आज लवकर येते हॉस्पिटलमध्ये. चालेल. माऊ मी तयार होतो, तुला सोडतो. हा माऊ तुम्ही दोघांनी आवरून घ्या, आणि आता ही सगळी कामं मी करते. आणि माऊ हे खाऊन घे. आणि आता सगळं आवरते मी. हा खा रे पटपट. नको खाऊ. नको तेवढा टोमॅटो टाकून ठेवलाय. गप रे विजू. असू दे. सौरभ, अरे कुठे आहे तुझं सरप्राईज? हॅलो. कुठे सरप्राईज? अरे हे काय आलं, हे बघ इकडेच आहे तुझं सरप्राईज. ये लवकर इकडे. बस 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 बस. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे, मम्मीचा बर्थडे. अरे आज बघ तू, आज वर्ल्ड फेमस शेफ सौरभ यांनी तुझ्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवलाय. स्पेशल. शेफ म्हणजे काय रे? शेफ म्हणजे कुक, आचारी. ओ स्वयंपाकी शोभत का रे ना? तू खाऊन तर बघ, फक्त खाऊन बघ. अरे वा, बनवलंय कोणी? बनवलंय. तुम्ही गेला होता का? हो, आम्ही तर तिकडे स्वयंपाक खोलीकडे गेलो बी नाही. नाही गेला का? नाही ना. का नाही गेला? हातपाय कापून चौकात फेके ना तेव्हा ए शिवा भाषा, मम्मीचा बर्थडे आहे ना. मम्मीचा बर्थडे. मम्मीचा बर्थडे. हा अरे बोल मस्त. तिकडनं. हे बघ थँक्यू.
आहा आशीर्वाद आशीर्वाद मस्त आहे. आहा. अरे आज पोरानं केलंय सगळं माहितीये का तुला? सकाळी उठून मम्मीसाठी बनवलंय सगळं खास. वा काय झालंय रे ब्रेड आणि बटर? मम्मी अगं हे खा ना. अरे खाते रे खाते. चल थांब, मी तुला भरवतो. कसं आहे? एक नंबर एक नंबर. हे म्हणजे असं ना, म्हणजे पहिल्याच टायमाला नेमावर गोळी लागावी ना असं झालं ते एकदम पोहे. अजून बरंच काही आहे, तू खा. अरे वा मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. बट तू काय आज मग आणखी काय सरप्राईज मध्ये? हॉस्पिटलला जाणार नाही वाटतं? नाही जाणार आहे ना. असं कसं? हे बघ सगळं आहे. मला पेशंट्स आहेत, अपॉइंटमेंट्स आहेत, हॉस्पिटलची कामं आहेत. पण आज माझ्या मम्मीचा वाढदिवस पण आहे. म्हणजे 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 सौरभ सुट्टी घेणार आहे बरं का? मम्मीचं बट सुट्टी नाहीये, पण मी तुला प्रॉमिस करतो हा की मी लवकर घरी आहे. बर ठीक आहे. हा साहेब, हा झाली ना सगळी तयारी? हा 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 मम्मीचा बर्थडे काही कमी पडायला नको, एकदम कडा खावा सगळा. हा 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 ठेवतो ठेवतो. काय पाहिजे रे तुला शिवा? मम्मी आज बर्थडे ना तुमचा, तर आपल्या त्या बिल्डर लॉबीनी मोठी पार्टी ठेवली आहे. असा मोठा स्टेडियम बुक केलाय. शिवा दादा, मी काय म्हणतो, आपण दरवर्षी मम्मीचा वाढदिवस असं सेलिब्रेट करतो बरोबर? स्टेडियम पार्टी सगळं होतं, लोक येतात, तीच लोक तेच चेहरे. या सगळ्या ह्याच्यात वाढदिवस राहतो बाजूला आणि आपल्याला एकमेकांशी बोलायला 10 मिनिटं वेळ मिळत नाही. त्यामुळे मी ठरवलंय या वर्षी मम्मीचा वाढदिवस फक्त मी आणि मम्मी असे सेलिब्रेट करणार. मम्मी फक्त एवढा मोठा कटआउट लावलाय. कॅन्सल कॅन्सल मम्मी पण कॅन्सल. छोटा भाई बोलले कॅन्सल तर कॅन्सल. कॅन्सल रे. ए शिवा 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 शिवा. हा मम्मी बोला. कालच्यासाठी सॉरी. अरे मम्मी का आम्हाला असं लाजवता? हा मम्मी आमचं चुकणार, तर आपलं कसं चुकणार? हा नाही 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 मम्मी. हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे. कॅन्सल रे. हॅपी बर्थडे. मी जाऊ, मला उशीर होतो. नव्हतंय का उशीर? झालं तुझं सरप्राईज संपलं एवढं? आहे नंतर सगळं खूप आहे. खाऊन जा आधी, खाऊन जा खाऊन जा. सौरभ खाल्लं नाही तू, पटापट खा पटापट खा. हा घे 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 अजून खा. अरे बास बास, मला नको खायला घालू बाबा एवढं. तू नेहमी मला घालते ते चालतं का? चल बाय बाय बाय. मम्मी हॅपी बर्थडे. हॅपी आता किती वेळा म्हणणार हॅपी बर्थडे? हे तुला पण हॅपी बर्थडे. शाबाश. काय पोहे बनवलेत माझ्या पोरानं. कांदे पोहेचा कार्यक्रम करायचे दिवस आलेत माझ्या पोराचं. येईल